तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असतील. आणि मी पण मस्त आहे. तर बदाम खाल्ला ना तर असं टोचलं गेलं ते बदाम, तर कातडीच काढून घेतली वाटतं या बदामाने. सांगत असेल मलाच खाऊन राहिली जाणू, किती दिवसांचा पडलेला होता, आराम नाही करू देते मला. तर इथे ना मुंग्या आलेल्या होत्या, थोडंसं उन्हात ठेवते असं करून. किती वेळेस ठेवलं तरी नुसता मुंग्याच साऱ्या मुंग्यांनी अटॅक करून ठेवलेले आहे माझ्या घरावर. हे बघा, हा चाललाय बाहुबली छोटावाला, दिसतोय का? मला दिसेना. हा वाला यानेच अटक केलेलं आहे बरं का, सगळं कडधान्यांवर. आणि चाललंय मस्त फिरवायला अजून. तरी ना 2-3दा ठेवलं उन्हात तरी नुसत्या मुंग्या होत्या साखरमध्ये, डाळींमध्ये. तर उन्हात ठेवून देते. आणि कालचा जो किराणा आणलेला आहे ना तो तर अजून साच पडलेला आहे माझा, बघा. तर मी आता बिलकुल आवरणार नाही आहे, थोडंसं आराम करून घेते. आणि गेले क्लासला तोवर. आणि मग थोडंसं दुपार झाली का, म्हणजे दुपार झालेलीच आहे, 3 वाजता येईल, तोवर सगळ्या डब्यामध्ये पॅक करून देईल. कारण कांदे पण आहेत आणि तांदूळ आणलेली आहेत, जिरा राईस आहे, आणि ही कोणती म्हणताय, इंद्राणी वरचीवाली, आणि बड्या डाळी, हरभऱ्याची, मूग डाळ, आणि गुडची ढिली बघा 2 आणलेली. आणि काय माहिती लाडू बिडू करायचं असेल ना, सरप्राईज असेल माझ्यासाठी. तर इथं तर सगळे हे पण सगळे डब्यात पॅक करायचे असेच पडलेले आहेत माझेवाले. आणि हे तर कुठं ठेवणार आता, मला समजत नाही एवढं सामान. थोडंसं खाली करून एक डब्बा ॲडजस्ट करून भरून ठेवून देईल आपल्या किचन. रोजच आरावून रोजच घाण होतं ते. आईन बघा पसार करून ठेवलेलं आहे. असं असते त्या पोरीचं, हे त्याचेच कारनामे बरं. तर हे सगळं आवडून देते परत आणि ठेवून देते. परत कसं ती आई येईल अजून परत पसारा करायला बरं राहील तिला, है ना. मग मी आवरत जाईल, ती पसारा करत जाईल, मी आवरत जाईल. लय जोरात टोचलं वाटते, कातडीच निघून गेलेली आहे. भरून घेते किराणा. पाऊस तर मी असंच ठेवेल, आपले बिस्किट झाले. आणि तेलाची पिशव्या वेगळ्या आहेत. डाळी बिडी तर आपल्या डब्यातच जाईल. गुड तेवढं आणून ठेवलंय. साबणे, पॉन्ड्स पावडर आणले, परफ्यूम 2 एकावर एक फ्री होतात हे परफ्यूम. आणि सनस्क्रीन आणलेली, यावर बी एकावर एक फ्री होते. तर एक यूज करायला काढलेली येते. हे झाले साबण, हे झालं मीठ, मम्मीचं ओरिओ, ही झाली लिस्ट. तर हे एवढं 4.5 पर्यंत पडले असेल, कारण की 2 महिन्याचं करूनच आणलेलं आहे मी एकत्रच. तर तेल तरी याच्यात संपून जाईल म्हणा, पण होऊन जाईल. आणि शेंगदाणे आणि बॅग खाली एवढं आहे. आपले हे वाले वेगळेत. आणि कांदे पण एकत्र आणून घेतले. आणि हे हावाला साबण आणलेला मी खोलून बघते बरं किती साबण आहे. हा साबण कशाला आणला, कारण की आम्ही हा डेटॉलचा यूज करत होते मी. मग डेटॉलचा ना पूर्ण स्किन अशी काळी पडत होती, आणि मला इथं डाग पण वांग पण आहेत ना, मग जास्त उमटत होतं ते. म्हटलं मग एक जणांनी सांगितलं की पिअर्स वापरायचं, वापरून बघ चांगला ग्लो येतो. तर थोडं फरक पडतो आहे कलरचा. आणि सकाळी ना तोंड धुतलं का मग थोडंसं डाग बी दिसत नाही, थोडं लाईट दिसतंय. तर 1 2 3 4 5 साबणं आहेत. तर 5 साबणं आपल्याला 2-3 काय 4 महिने पुरून जातील चांगले.
एकत्र जाणून घेतलेले मी. 363ला पडले हा बॉक्स प्युअर अँड जेंटल ग्लो. तर आपलं एवढा किराणा झाला आहे टोटल. तांदूळ बिंदूळ सगळं, कांदे बिंदे आणून घेतले होते कालच, डाळी बिडी सगळं. तर आता डब्यामध्ये एक एक करून मी भरून घेते. जे खाली डबा दिसतोय तर सगळे तर भरलेले जे दिसत आहे मला, बघते मी खाली करून. सगळे भरलेलेच डबे. हे वरचे सगळे फुले कसं तरी ॲडजस्ट करून बघून घेते. नाही ना अजून एक एक ऊन दाखवून देईल मी व्यवस्थित. वर भरून ठेवून देते. बडीशोप आणायचं राहिलं. हे डबे मी मस्त आणले. याचं झाकण आवडलं म्हणून आणलेलं आहे मी. याचं झाकण खूप आवडलं मला. डब्याचं काही ठिकाण नाही, पण माझं कागद आहे, याचं झाकण नसते. याच्यात मूग मावेल का काय ग? खूप झालं तुझा अभ्यास? बापरे, एवढं लवकर करून टाकलं? थोडंच राहिलं. इथं बस मध्ये चालेल. बस तू व्हिडिओ बनवते? हाय. किती छोटे मूग आहे हे. किती छोटे मूग आहे? मूग आपल्या मी माझे घरचे दाखवणार ना. बापरे किती मोठे इथं ठेवलेले. तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण दाखवलेले. काय करते आता? ओरिओ. हे संपलेलं आहे ग. पानायचं राहिलं अजून. कुठं ठेवून देते ना मीच, डोकं चालत नाही माझं. तर मेथी दाणा आहे याच्यात. का ग याच्यात काय टाकू आता? फ्लॅक्स आहे याच्यात. केसांसाठी आणलेले होते आणि तसेच पडलेले, एकदाच यूज केलेलं होतं. असं असते. पप्पा मग बोलतात मला, काय बोलता? वस्तू आणून ठेवून देते, यूज करत नाही असं. आपले बाप्पा काय असं साखरंत कुठे ठेवायचं? आपल्याला डबेच कमी पडू राहिले नाही.
शेंगदाणे असेच ठेवेल, कारण की ऑलरेडी ह्याच्यात आहे तर थोडेच मावणार नाही. याच्यात टाकून द्यायचं. त्यांच्या पिशव्या दुसऱ्या याच्यात ठेवावं लागेल. याच्यात काय टाकू? मीठ बी असं जाईल आपल्याला. तेलची पिशवी. याच्यासोबत ओडोनिल पण भेटलेले आहे. हे काय त्या टॉयलेटमध्ये टाकतात ते. आता काय राहिलं गं? शेंगदाणे. बिस्किटं पुढे ठेवायचे. फ्रीजमध्ये ठेवून देऊत ना बिस्किटं. आणि हे जाईल बाथरूममध्ये ठेवून देऊ आपण. हे झालं का सगळं? हा इथे ठेवून देऊ. पुढं इकडे आपले साखरण ते हे ठेवायचे, ते खोबरं ते असेच पडलेले. याच्यात काय ठेवायचं? याच्यात खोबरं ठेवूया का? हा तिथं ठेवायला तर खाली लागते मला. खाली 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 खाली. झालं. हे जाईल बाथरूममध्ये. शेंगदाणेच पडलेले होते आणलेले. फोडायचे इथं ते छोटे छोटे आहेत ना गाठ्या, तेच फोडायचे राहिलेले. झालं एवढंच.